आज कुठेतरी बोलतात ना, मायबाप सरकारकडे रडायला लागतो, तसं घरात आईकडे रडल्याची दूध पाजत नाही, तसं मी शासनाकडे रडगाणं माझं मांडलेलं होतं, कारण हे जनतेचं रडगाणं होतं. जर आज माझी मान्य नाही झाली तर मी तहसीलदार साहेबांना आणि जिल्ह्याला निवेदन करून लिस्ट राशन करेल. मला हनुमान ठोंबरे बोलतो. हनुमान ठोंबरे साहेब यांच्या मागणीतून ही जी मागणी आहे ती लवकरात लवकर साकार होईल आणि त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राला जी मागणी केलेली जागा आहे ती लवकरात लवकर आम्ही मिळवून देऊ. आपली जागा असताना मग आपल्या जागेवर आपण का आरोग्य केंद्र उभारू नये, मग त्याची एक रास्त मागणी, आणि मी रास्त मागणीच्या अतिशय त्यांचं मनापासून अभिनंदन आणि आभार मानेन. स्वतः खासदार साहेबांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की त्याच्यावर प्रचंड मोठा निधी देऊन ताबडतोब तिथे इमारत बांधली जाईल आणि लोकांना तो सुपूर्द केला जाईल अशी आमची मागणी केली. तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या तिन्ही मागण्या अतिशय रास्त आहेत, कारण तुम्ही स्वतःसाठी न मात्र जनतेसाठी काहीतरी मागण्या केलेल्या आहेत आणि त्या जनतेच्या मागण्या या पूर्णत्वास आपण सर्व मिळून करूया. याच्या अगोदर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही पाठपुरावा केलेला होता आणि आम्हाला कोणत्याही प्रकारचं त्यांनी उत्तर दिलेलं नव्हतं, त्याच्यामुळे ते उपोषणाला बसणार. आज आमचे खासदार साहेब डॉक्टर आहेत आणि त्यांनाही आरोग्याच्या विषयी खूप काही काळजी आहे आणि आरोग्यावर किती लक्ष देतं सर्वांना माहिती आहे आणि माझा सुद्धा त्यांच्यावर विश्वास होता. आम्ही पाठपुरावा करून महिन्याच्या आत ती जागा आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. तर त्या जागेवरचा अतिक्रम आज सरकारने नाही आठवला, तुम्ही स्वतः ग्रामपंचायत आठवलेला आहे. जागा मोकळी झाली, शासकीय प्रक्रियेप्रमाणे ग्रामपंचायत नावी कशी लवकर होईल. जसे पाहतानो आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. आता आपण कल्याण तहसील कार्यालयासमोर आहोत. ह्या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत खोनी वडवली बुद्रुक या सन्माननीय सरपंच प्रभारी सरपंच हनुमान विष्णू ठोंबरे हे कालपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची अट अशी होती की त्यांच्या खोनी ग्रुप ग्रामपंचायतच्या प्रवेशद्वाराजवळ 3 एकर जागा जी गुरुतर जागा आहे ती जागा आरोग्य केंद्राला भेटावी आणि डम्पिंगचा जे कचरा निर्मूलनाचा प्रश्न आहे तो प्रश्न सुटावा, ह्या कारणी ते आमरण उपोषणाला कालपासून बसलेले. आज दुसरा दिवस उपोषणाचा आहे आणि त्याच अनुषंगाने जे शासनकर्ते जमात आहे तहसीलदार महोदय हे आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि संबंधित कल्याण ग्रामीणचे सन्माननीय आमदार राजेशजी गोवर्धन मोरे या ठिकाणी विराजमान झालेले आहेत आणि उपोषण सोडण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. परंतु सन्माननीय शासनकर्ते जे काही तहसीलदार महोदय आहेत त्यांनी हनुमान विष्णू ठोंबरे यांच्या अटी शर्ती मान्य होतात का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरू शकणार आहे. आणि त्या संदर्भामध्ये आपण सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून सन्माननीय तहसीलदार महोदय आणि सन्माननीय आमदार राजेशजी गोवर्धन मोरे यांची प्रतिक्रिया घेऊन सन्माननीय उपोषणकर्ते हनुमान विष्णू ठोंबरे यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. जसे पाहणार आपल्या समयात तहसीलदार महोदय आहेत सचिन सेठार सर. आज हनुमान विष्णू ठोंबरे यांचा दुसरा दिवस होता उपोषणाचा. कसं बघताय, त्या अटी मान्य केलात का? कारण आरोग्याची समस्या गंभीर होती, आता खंबीरपणे तुम्ही सोडवणार आहात का, काय बोलताय? निश्चितपणे कालपासून तहसील कार्यालयामध्ये हनुमान ठोंबरे सरपंच खोनी हे उपोषणाला बसलेले होते आणि त्यांच्या मागणीच्या अनुषंगानं त्यांनी जी काही प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी त्या ठिकाणी जागा मागणी केलेली आहे ती जागा खरं तर यापूर्वीच म्हाडाला वर्ग केलेली आहे, परंतु त्यातनं ती जागा कमी करून साधारणपणे 3 एकर जागेचा प्रस्ताव आम्ही तत्काळ तयार केलेला आहे आणि तो तत्काळ तयार करून माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे पाठवलेला आहे. लवकरच तो शासनाकडे जाईल आणि त्यांची जी मागणी आहे त्या मागणीच्या अनुषंगानं त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जो अतिशय कळीचा मुद्दा आहे तो त्या ठिकाणी हे केला जाईल. याच्यामध्ये माननीय आमदार महोदय आदरणीय राजेशजी मोरे साहेब यांनी सुद्धा याच्यामध्ये खूप मोलाची भूमिका पार पाडलेली आहे. ते स्वतः माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना बोललेले आहेत, माननीय खासदार महोदयांना बोललेले आहेत आणि निश्चितच त्यांच्या पाठपुराव्यातून आणि हनुमान ठोंबरे साहेब यांच्या मागणीतून ही जी मागणी आहे ती लवकरात लवकर साकार होईल आणि त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राला जी मागणी केलेली जागा आहे ती लवकरात लवकर आम्ही मिळवून देऊ. सर, लवकर म्हणजे महिना, वर्ष की दिवस? याच्यामध्ये साधारणपणे शासनाकडे हा प्रस्ताव जाणार आहे आणि याच्यामध्ये म्हाडाकडून ती जागा घ्यायची असल्यामुळे साधारणपणे 1 महिन्याचा कालावधी आम्ही अपेक्षित करतोय लवकरात लवकर, कारण शासनाकडे गेल्यानंतर शासनाच्या स्तरावरती ती फुटअप होईल आणि फुटअप झाल्यानंतर निश्चितपणे आम्ही 1 महिन्यामध्ये ही जी काही त्यांची मागणी आहे ती मागणी पूर्ण करू. कार्यसम्राट आमदार राजेशजी गोवर्धन मोरे सर आहेत. मोरे सर, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. कसं बघताय, कालपासून आमरण उपोषणाला बसलेत हनुमान विष्णू ठोंबरे, आरोग्याची समस्या जटिल बनलेली आहे, पण आपण सोडवणार का आणि त्यांनी जे अटी दिल्या होत्या अटी किती मान्य झाल्यात, कसं बघताय? सन्माननीय खोनी गावचे लाडके सरपंच आणि माझे सहकारी, माझे मित्र हनुमान ठोंबरे साहेब काल 15 ऑगस्ट पासून आपल्या खोनी गावच्या नागरिकांसाठी तिथे असलेल्या मलंगड परिसरातील अंबरनाथ तालुका असेल, कल्याण तालुका असेल, उल्हासनगर तालुका असेल, येथील नागरिकांसाठी की बाबा ही जी जागा गुलशन जागा आहे
या गोरसरण जागेवर मोठ्या प्रमाणात आरोग्य केंद्र आपण उभारलं पाहिजे, जेणेकरून त्या पंचक्रोशीतल्या गावातल्या शेतकऱ्यांना नाही कोणी दुर्घटना झालेली असेल, कोणाला साप चावला असेल, कोणाला विंचू चावला असेल किंवा दुर्घटना झाली असेल तर त्यांना उल्हासनगर सिव्हिलला न्यावा लागतो किंवा रुक्मिणी असेल, शास्त्रीनगर हॉस्पिटल असेल किंवा आपल्या ठाण्याला पण जावं लागतं सिव्हिलला. तर तेवढं लांब जाण्यापेक्षा आपली जागा असताना मग आपल्या जागेवर आपण का आरोग्य केंद्र उभारू नये. मग त्याची एक रास्त मागणी आणि मी रास्त मागणीच्या अतिशय त्यांचं मनापासून अभिनंदन आणि आभार मानेन की चांगल्या मागणीसाठी त्यांनी काल उपोषण केलं. खरं त्यांचं अभिनंदन करतोय आणि ती लवकरात लवकर शासनाकडनं म्हणजे म्हाडाला त्यांची जागा गेलेली आहे शासन असं म्हणतं की म्हाडाकडनं लवकरात लवकर वर्ग करण्याचं काम सन्मानी आम्ही महाराष्ट्र शासनाला ताबडतोब फॉलोअप करून ती कोणी ग्रामपंचायतच्या नावावर कशी करता येईल याच्यावर आम्ही प्रयत्न करणार आणि ती नावं झाल्यावर स्वतः खासदार साहेबांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की त्याच्यावर प्रचंड मोठा निधी देऊन ताबडतोब तिथे इमारत बांधली जाईल आणि लोकांना तो सुपूर्द केला जाईल अशी आमची मागणी केली आहे. महोदय, हिंदीमध्ये एक मोहर आहे, 100 बका 1 लिखा. मग आपण हनुमान ईश्वर ठोंबरे यांना काय लिखित दिलात की 1 महिन्यानंतर तुमचं आमरण उपोषण सोडलेलं आहे त्या अटीशर्तीवरती? सन्माननीय मी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली, सन्माननीय प्रांत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्या प्रांत अधिकाऱ्यांची चर्चेनुसार आपले तहसीलदार शेजवळ साहेब इथे आलेले आहेत की तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या तिन्ही मागण्या अतिशय रास्त आहेत, कारण तुम्ही स्वतःसाठी ना मात्र जनतेसाठी काहीतरी मागण्या केलेल्या आहेत आणि त्या जनतेच्या मागण्या या पूर्णत्वास आपण सर्व मिळून करूया असं त्यांना शब्द दिला आणि आम्ही लवकर लवकर पूर्ण करणार. कसे पाहता ना आपल्या समयात उपोषण करते हनुमान ईश्वर ठोंबरे. हनुमानजी, तुमची ज्या अटी होत्या, ज्या शर्ती ठेवल्या होत्या त्या मान्य झाल्यात का? तहसीलदार महोदय सचिन शेजळ सरांनी काय लेखी आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही उपोषण सोडलेलं आहे? मी ज्या वेळेला 13 तारखेला निवेदन घेऊन मी खासदार साहेबांकडे गेलो, तहसीलदार साहेबांकडे गेलो, खासदार साहेबांनी त्यावेळेला मला सांगितलं, प्रॉमिस केलं पूर्ण हॉस्पिटल होणार आहे आणि तुला ऑपरेशनला बसायची गरज नाही ऑपरेशनला. पण मी साहेबांना सांगितलं की मी बसणारच, कारण काय माहिती याच्या अगोदर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही पाठपुरावा केलेला होता आणि आम्हाला कोणत्याही प्रकारचं त्यांनी उत्तर दिलेलं नव्हतं, त्याच्यामुळे ते उपोषणाला बसणार. साहेबांनी मला साहेबांचा मला पाठिंबा होता आणि आज मी इथे उपोषणाला बसलो म्हणजे आज ग्रामीण भागातली जी आरोग्याची समस्या होती, आज आमचे खासदार साहेब डॉक्टर आहेत आणि त्यांनाही आरोग्याच्या विषयी खूप काही काळजी आहे आणि आरोग्यावर किती लक्ष देतं सर्वांना माहिती आहे आणि माझा सुद्धा त्यांच्यावर विश्वास होता. पण आज कुठेतरी बोलतात मायबाप सरकारकडे रडायला लागतो, जसं घरात आईकडे रडलं की दूध पाजत नाही तसं मी शासनाकडे रडगाणं माझं मांडलेलं होतं, कारण हे जनतेचं रडगाणं होतं आणि आज इथं रुग्णालय होणं म्हणजे आज ग्रामीण भागातील खूप गरिबांच्या सेवेसाठी त्याचा उपयोग होणार आहे. त्यासाठी मी ते उपोषणाला बसलेलो होतो. आज जे मला तहसीलदार साहेबांनी आश्वासन माझा विश्वास आहे. पण आज आमचे ग्रामीणचे आमदार राजूदादा असतील, माझे मित्र महेश भाई असतील, आम्ही पाठपुरावा करून महिन्याच्या आत ती जागा आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. तर त्या जागेवरचा अतिक्रमण आज सरकारने नाही हटवलं, तर मी स्वतः ग्रामपंचायतीमध्ये हटवलेला आहे. जागा मोकळी झाली. शासकीय प्रक्रियेप्रमाणे ग्रामपंचायत नावी कशी लवकर होईल त्यासाठी आमदार साहेबांनी तुम्ही लवकर जाऊन ती जागा शासनाची ग्रामपंचायत नावा करण्यात येईल. करण्याची वेळ येणार नाही, तुम्हाला विश्वास आहे का? हो, 100% आज मी त्यांना इथे मीडियासमोर येण्याच्या अगोदर सांगितले, जर आज माझी मान्य नाही झाली तर मी तहसीलदार साहेबांना आणि जिल्ह्याला निवेदन देऊन लिस्ट राशन करेल. मला हनुमान ठोंबरे बोलतात. तर हे होते उपोषणकर्ते हनुमान ईश्वर ठोंबरे यांनी शासनाला पुन्हा एक डिवचलेलं आहे. जर ह्या एका महिन्याभरात उपोषण सोडलंय, जर ह्या एका महिन्याभरात जर शासनानं अटी मान्य नाही केल्या, आरोग्य केंद्राची जागा ऍक्वायर नाही केली आणि कचरा पुरवण्यासाठी जागा ऍक्वायर नाही केली तर मी तहसील कार्यासमोर, प्रांत अधिकारी कार्यासमोर विष करीन, तेव्हाच माझं आमरण उपोषण सुटेल अशी धमकी सन्माननीय हनुमान ठोंबरे यांनी प्रशासकाला दिली आहे. आता या एका महिन्याभरामध्ये प्रशासक जागा होतं की पुन्हा एकदा झोपीचं सोंग घेतं हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरू शकणार आहे. कॅमेरामॅन सोबत मी बाळासाहेब तांबळे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, कल्याण. जसे बांधवांनो, आपल्याला बातमीचं वार्ता आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.